नमस्कार, मी अभिमन्यू पाखर सांगवे. KYC न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. दापका जिल्हा परिषद गटामध्ये लाला पटेल यांनी निवडणुकीत प्रचंड बाजी मारली आहे. पाहूयात त्यांचा लेखाजोखा. चला आज दापका जिल्हा परिषद गटात पटेल यांच्या प्रचाराबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर दापका गटामध्ये ना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची सध्या जोरदार चर्चा आहे आणि यात लाला पटेल हे आपले चिरंजीव उमेदवार शाहिद पटेल यांच्यासाठी जो प्रचार करतायत ना तो खरंच लक्ष वेधून घेतोय. पहिलं म्हणजे त्यांची रणनीती बघा. ती मोठ्या मुद्द्यांवर नाहीये तर थेट स्थानिक गरजांवर फोकस करते. म्हणजे दुसरे उमेदवार जिथं फक्त आश्वासनं देत आहेत तिथं पटेल काय करतायत तर नाली, रस्ते, पाण्याच्या टाक्या यांसारखी जी कामं पूर्ण झाली आहेत ना ती घेऊन लोकांपर्यंत पोचतायत. आणि याचा परिणाम होतोच कारण ही कामं लोकांना रोजच्या रोज दिसतात. आता दुसरं, या कामाला त्यांनी जोड दिली आहे एका सर्वसमावेशक दृष्टिकोनाची. म्हणजे सर्व धर्म समभाव हे फक्त बोलायचं नाही तर ते त्यांनी कामातून दाखवून दिले. आणि मग झालंय काय की वेगवेगळ्या समाजाचे लोक त्यांच्यासोबत उभे आहेत. साहजिकच त्यांची सामाजिक पकड एकदम घट्ट झाली आहे. आणि तिसरं, या दोन्ही गोष्टींचा सरळ सरळ परिणाम काय तर प्रचारात मिळालेली आघाडी, ठोस विकास कामं आणि सामाजिक सलोखा या डबल स्ट्रॅटेजीमुळे शाहिद पटेल आज बाकी उमेदवारांपेक्षा प्रचारात खूप पुढे दिसतायत. थोडक्यात सांगायचं तर पटेल यांची मोहीम ही मोठ्या घोषणांवर नाही तर जमिनीवर केलेल्या कामांवर आणि जोडलेल्या माणसांच्या विश्वासावर चालतीये आणि यशस्वी होतीये. नमस्कार, मी लाला पटेल. माझा मुलगा शाहिद लाला पटेल दापका जिल्हा परिषद मतदारसंघातून जनतेची सेवा करण्यासाठी आपल्या मतदारसंघात आशीर्वादाच्या गरजेसाठी शाहिद तुमच्या समोर आलेला आहे. शाहिदला तुम्ही निवडून देचाल अशी 100% मला शाश्वती होऊन जाईल तुमच्या आशीर्वादानं. पंचायत समितीला किरण पाटील आणि आंसवडा पंचायत समितीसाठी अभिजित उस्नाळे ही 2 पंचायत समिती आणि 1 जिल्हा परिषद. ह्या दापका जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये आंसवडा पंचायत समितीमध्ये प्रचंड मतांनी विजय होईल. ही विजय झाल्यानंतर आपल्याला विकासाच्या समोर जायचे आहे. विकास अनेक सभागृह झाले असतील, अनेक रस्ते झाले असतील, ही सगळ्याच्या समोर आहे. जी जिथं नाही तिथे दापक्यात आहे. दापका मतदारसंघामध्ये दापक्यातच झाली ही, पण पूर्ण 13-14 गावामध्ये असेल सभागृह असतील, रस्ते असतील, पाण्याची योजना असेल, नळ असेल, लाईट असेल, सभागृह असेल, समाज मंदिर असेल, तांडावस्तीचे रस्ते असतील, दलित वस्ती रस्ते असतील, जनरल वस्तीचे रस्ते असतील. अनेक कामासाठी आपण मतदारसंघात एक ऐतिहासिक मतदारसंघ दापका म्हणजे जिल्ह्यामध्ये जसं जिल्ह्यामध्ये सीट प्रचंड मतांनी निवडून असेल तुमच्या आशीर्वादानं तसं मतदारसंघ बी एकच नंबर होईल ही अपेक्षा बाळगा तुम्ही. ह्याच्यासमोर जाऊन सांगतो अजून दादासाहेबाचा आशीर्वाद आहे, भैयासाहेबाचा आशीर्वाद आहे, अमित भैयाचा आशीर्वाद आहे, अभय सोळंकेचा आशीर्वाद आहे, काँग्रेस पक्षाचे आपल्या पाठीमागे आशीर्वाद आहे, खासदार साहेब आहेत. आमच्याकडे बी सत्ता आहेच की हो सर. सत्ता त्यांच्याकडेच कुठं आहे. खासदार आहे, लातूरचा माजी पालकमंत्री अमित देशमुख आहेत, अशोकभाई आहेत, अभय सोळंके आहेत. इथून जे मोठ्या मोठ्या योजना आपण केलं तुम्हाला माहीत आहे. पाणी फिल्टर मसरग्यानं पण दापक्याला आणलेला आहे. असेच रस्ते, पाणी, सभागृह जी काही विकास आहे ते आपण करत राहू. आणि दापका लातूर जिल्ह्यामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये दापका जिल्हा परिषद प्रचंड मताने सगळ्याच्या आशीर्वादानं दादासाहेबाची पुण्याईनं येईल. पाण्याची योजना एवढी मोठी झालेली आहे आणि अनेक रस्ते झाले कोट्यवधी रुपयाचे. पैसे कमी येतात पण काम जास्त होतं आमच्याकडं. आम्हाला विकास करायचा नाद आहे. जिथं 100 बरस काम करायचं वस्ती वाढलेली असते, लोक सांगतात तिथे रोड वाढत राहतात, त्यांना नाही म्हणायचा प्रश्न येतच नाही माझ्याकडे. पैसे कमी असताना सुद्धा जास्त काम करता येते का तर आपल्याला पुरी जनतेचा आशीर्वाद घ्यायचा आहे. आणि ही आपल्या जिल्हा परिषदेला जायचं कारण म्हणजे ग्रामपंचायतीला निधी कमी पडते आहे आणि ह्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आणि दापक्याचा विकास करण्यासाठी आपल्या शाहिदा जिल्हा परिषद पाठीनं अत्यंत सगळ्याच्या आशीर्वादानं गरजेचं आहे.